पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा। कथा म्हणजे काय आहे? कथम कथम इति कथा, कसं कसं असा ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला वेदामध्ये कथा शब्द आलेला आहे। केन प्रकारेण इति कथा, कोणत्या प्रकाराने याला काय म्हणायचं? कथा म्हणायचं। असं आहे, कथा फक्त देवाचीच आहे असं नाहीये, कथा देवाची पण आहे, कथा संतांची पण आहे आणि तशी कथा या जीवाची पण आहे। जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचं आयुष्य आणि त्या आयुष्यातली व्यथा म्हणजे जीवाची असलेली कथा आहे। विठ्ठल भागवताच्या आरंभी असं आलंय, मम कथा सारम कर्ण रसायन। सुता आम्हाला कथा सांगू नका, आता आम्हाला कथेचं सार सांगा। पण कोणत्या कथेचं सार? इथे शब्द वापरलाय, मम कथा सारम, माझ्या कथेचं सार म्हणजे माझ्या आयुष्याचं सार सांगा। मी कसं वागावं, कसं जगावं, माझ्या आयुष्यामध्ये नेमकं महत्वाचं काय आहे की ज्याच्या आश्रयाने मी निश्चितपणे परम कल्याणाला प्राप्त होईल ते मला समजावून सांगा। नाहीतर अशा कथा तर अनेक आहेत, पण सर्व बोलण्यामधनं त्याचं सार आम्हाला प्राप्त झालं पाहिजे। वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, त्यामुळे किती बोललाय त्याला महत्व नाहीये, काय बोलला आहे याला महत्व आहे। बाकीच्या ज्या काही कथा आहेत त्या बाजूला सोडून द्या, ठीक आहे। माऊली सांगतात, आरंभ जो आहे हा स्वतःच्या विचारापासून आहे। कोहम कथमिदं जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमितृषः। माणसाने विचार जर करायचा असेल तर तो पहिले आपल्यापासून विचार आरंभ करायचा आहे। अहम कहा, मी कोण आहे, किंबहुना या पलीकडे सांगू काय, मनुष्य जन्माला आला की त्याची सुरुवातच कोहमपासून होत असते। क्याहू रडणं कोहमपासून सुरुवात आहे। मग मी कोण? माऊली त्याचं उत्तर देतात, आहे मी का कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, मी कोण आहे याचा माणसाने विचार करायचा। कोण आहे मी? माऊली सांगतात, अरे बाबा तू स्वतःला अल्पज्ञ समजतो, अल्पशक्तिमान समजतो, मी देह आहे असं समजतोस, परंतु वस्तुतः तू देह नाहीयेस, अल्पज्ञ शक्तिमान नाहीये, तर तू तो परमात्मा स्वरूपच आहेस। सत्यम ब्रह्म जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा। मजा अशी आहे, आम्ही ब्रह्मस्वरूप असतानाही स्वतःला मात्र अल्पज्ञ समजतोय, मी देह आहे असं समजतो, ही मोठी अडचण आहे। पापांचा विचार करत असताना स्वतःला मी म्हणजे देह समजणं, मी देह आहे असं समजणं हे फार मोठं पाप सांगितलेलं आहे। मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊनी पाठी थोपट ताती। माऊली सांगतात, मी देह आहे असं जर म्हटलं तर अनेक ब्रह्महत्या त्याच्या पाठीवर येऊन हाप मारतात, चांगलं झालं आम्हाला गिराईक मिळालं म्हणतात। देहात्मवाद जो आहे हा बाजूला होणं फार महत्वाचं आहे। असं आहे,
कृतार्थता होण्याकरता फार जन्माचे जन्म लागतात, फार कालावधी लागतो असं काहीच नाही आहे. कानाने वचनाची फक्त भेट झाली आणि देहात्मक भ्रांती जर नष्ट झाली तर एक क्षणामध्ये सुद्धा तो कृतार्थ होऊ शकतो. गरज आहे फक्त मीच्या ओळखीची, आणि ती मीची ओळखच लवकर कुणाला होत नाही. सामान्य रीतीने मी आणि माझं प्रत्येकाला कळतं, पण विशेष रीतीने मी आणि माझं हे फक्त संतांना कळतं. संतांना विचारा, ते संत सांगतील मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक समाजे संता. किती जण असे आहेत की तुम्ही कोण म्हटल्याबरोबर तो छातीवर हात ठेवेल आणि सांगेल अहम ब्रह्मास्मी. ही ताकद कुणाची नाहीये, पण हे मात्र वास्तव आहे. स्वतःच स्वरूपाची स्वतःला झालेली विस्मृती आहे. आणि म्हणून माऊली सांगतात एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमेन खाली म्हण. जीवा मी तुला सांगतो की सर्वत्र सर्वांमध्ये व्याप्त असलेला एकच परमात्मा आहे. जीव आणि शिव हे जरी नावाला भिन्न असतील तरी सुद्धा परमार्थतः ते एकच आहेत. विठ्ठल जीव म्हटलं की त्याचे धर्म वेगळे आणि शिव म्हटलं की त्याचे धर्म वेगळे आले. एक सर्वज्ञ आहे, एक अल्पज्ञ आहे, एक सर्वशक्तिमान आहे, एक अल्पशक्तिमान आहे. पण मुळामध्ये जर विचार केला तर हा भेद खरा आहे काय हो? भेद तसा नाहीच आहे. उपाधी आडवी आली आणि त्याच्यामुळे तो भेद निर्माण झाला. माया उपाधी प्राप्त झाली की झाला शिव, आणि अविद्या उपाधी प्राप्त झाली की झाला जीव. अविद्या कल्पना तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेथे. नाथ महाराजांनी स्पष्ट भूमिका सांगितली आहे. असा आहे हा विचार अत्यंत महत्वाचा आहे, परंतु करण्याकरता कोणी प्रवृत्त होत नाही. हीच मुळाची अडचण आहे. परमार्थ कशा करता करायचा आहे? फक्त माझी ओळख करून घेण्याकरताच परमार्थ आहे, बाकी दुसरं काही नाहीये. नामस्मरण वगैरे अंतःकरण शुद्ध होतं, शुद्ध अंतःकरण झालं की माझी ओळख मला कळते. तुकोबराय म्हणतात संकोचून काय झाला असेल लहान घे आपोषण ब्रह्मांडाचे. संकोचून लहान काय झाला ब्रह्मांडाचं आपोषण घे. पण ते सामर्थ्य असताना हे सुद्धा आम्ही स्वतःला ओळखत नाही, हीच मोठी अडचण आहे. जीव आणि शिव मुळामध्ये भिन्न नाहीये, ते एकच आहे. महाराज परवाच दिलेलं उदाहरण थोडासा पुनरुक्तीचा दोष ओढवून सांगतो की जीव आणि शिव यांच्यातलं अंतर काय आहे? एकच अंतर आहे. मायेच्या अधीन झाला की जीव झाला, आणि माया स्वतःच्या अधीन ठेवली की तो शिव झाला. म्हणून जग माया पुत्र आहे आणि परमात्मा मायापती आहे, एवढं अंतर आहे. आणि याकरता एक गोड उदाहरण सांगून जातो. त्या बादशहाने बिरबलाला प्रश्न विचारला, बिरबला आपल्या राज्यामध्ये आपल्या पत्नीचं ऐकणारे किती जण आहेत आणि न ऐकणारे किती असतील? त्या बिरबलाने सांगितलं महाराज माझं स्पष्ट मत असं आहे की आपल्या पत्नीचं ऐकणारेच जगामध्ये प्रायः सगळे मिळतील. तो बादशाह म्हणाला कुणीतरी असा असेल की तो ऐकत नाही. बिरबल म्हणाला मला तसं वाटत नाही, मग काय करावं, याचा निर्णय कसा लागणार? मग त्यांनी असं ठरवलं की दुसऱ्या दिवशी त्या राजमहालापासून रांग लावायची. एका बाजूला पाटी लिहिलेली होती पत्नीचं ऐकणाऱ्यांची रांग, आणि दुसऱ्या बाजूला पाटी लिहिलेली होती पत्नीचं न ऐकणाऱ्यांची रांग. सकाळपासून सगळे रांगेत उभे राहायला लागले. दुपारच्या जवळपास 12-1 वाजला, आणि मग बादशाह म्हणाला बिरबला चला एकदा पाहून तर येऊ कोणती रांग कुठपर्यंत गेलेली आहे. म्हणून दोघं जण पाहण्याकरता आले, तर ज्या बाजूला पाटी लिहिलेली होती पत्नीचं ऐकणाऱ्यांची रांग, ती त्या दिल्लीमध्ये बादशाह होता त्या लाल किल्ल्यापासून जी निघाली ती आगासन पर्यंत पोहोचली. आणि एक दुसरी रांग होती पत्नीचं न ऐकणाऱ्याची, त्या पाटीसमोर बिचारा एक माणूस उभा. पाहिल्या बरोबर त्या बादशाहाला इतकं बरं वाटलं. बादशाह म्हणाला बघ बिरबला एक तरी ऐका नाही असा वाघाचा छावा की जो आपल्या पत्नीचं ऐकत नाही. बिरबल म्हणाला
मला अजूनही संशय आहे, आपण एक काम करू, जाऊन त्याला विचारू. दोघे त्याच्यापर्यंत आले आणि विचारलं, का तुम्ही पत्नीचं न ऐकणाऱ्याच्या रांगेमध्ये उभ्या? तो म्हणाला, हो. बिरबल म्हणाला, खरंच तुम्ही तिचं ऐकत नाही का? त्याने सांगितलं, असं आहे म्हणे, तिने सांगितलं सगळे त्या रांगेत उभे राहतात, तुम्ही या रांगेत उभे राहा, म्हणून मी इकडे उभा राहिलो. ऐकल्यानंतर तर बादशाह म्हणाला, बरोबर आहे बिरबला, तू म्हणतो तेच बरोबर आहे. एवढं सगळं झाल्यानंतर निर्णय तर झाला, पण तो बिरबल म्हणाला, बादशाह तुमच्या पाठीमध्ये फार मोठा व्याप आहे, राज्याचा व्याप आहे, आणि असा असताना तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न का निर्माण व्हावा, कसा निर्माण झाला, कारण सांगा. त्याने सांगितलं, माझ्या तरी डोक्यात कुठे निर्माण होतो, त्या बेगमने विचारलं म्हणून मी प्रश्न मांडला. विठ्ठल बादशाह झाला तरी सुद्धा तिचा ऐकणार आहे, मायेच्या अधीन आहे. मायेच्या अधीन झाला की झाला जीव, आणि माया स्वतःच्या अधीन केली की झाला शिव. गरज कशाची? फक्त ही उपाधी जी आहे ना, ती उपाधी भिन्न करण्याची आहे. एक कलश आहे, त्यामध्ये गंगेचं पाणी आहे, आणि त्या कलशाचं तोंड जर वरतून आम्ही पॅक केलं आणि समुद्रामध्ये टाकलं तो कलश, तर जोपर्यंत तोंड बंद आहे तोपर्यंत कलशातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी भिन्न आहे. पण हेलक्याव्याने ज्या वेळेला ते तोंड उघडलं गेलं, आता समुद्रातलं पाणी आणि गंगेचं पाणी हे एक होण्याकरता काहीतरी अवकाश आहे काय? ते एक रूप आहे. तर त्याप्रमाणे उपाधी आहे तोपर्यंत भेद आहे, आणि उपाधी नष्ट झाली की आम्हाला ती सत्ता प्राप्त होणार आहे. म्हणून माऊली समजून सांगते, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमी न खाली मन. जोपर्यंत आम्ही स्वतःला जीव म्हणतो तोपर्यंत आमच्यामध्ये अल्पज्ञता आहे, आमची ताकद कमी आहे, आम्हाला अनेक मर्यादा पडतात. पण एकदा का आम्ही त्या स्वरूपाला जाणलं की मग आमचा स्वतःचा अनुभव येतो, आणि मग माऊली सांगतात, हे विश्वची माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, ही स्थिती प्राप्त होते. आणि म्हणून माऊली सांगतात, वाया तू दुर्गमी न घाली मन. त्या बाकीच्या गोष्टीमध्ये तू मन घालू नको, फक्त हाच विचार कर की मी कोण आहे. जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर क्रियेने समाधान प्राप्त होत नाही, ते समाधान विचाराने प्राप्त होत असतं. विचारा वाचुनी न पविजे समाधान. आणि मग माऊली सांगतात की असा जर विचार आम्ही केला आणि त्या विचाराकरता नामस्मरण जर आम्ही केलं तर त्याचा परिणाम ते वैकुंठ रूप आम्हाला प्राप्त होतं, आणि सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं. अभंगाचं अंतिम ज्ञानदेव पाठ हरी हरी हा वैकुंठ. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ. ज्ञानदेव
ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे माऊली समजून सांगतात. नामस्मरण जर आमच्या जीवनामध्ये असेल तर हरी हा वैकुंठ त्या परमात्म्याचं दर्शन वैकुंठ हा लोक पण आहे आणि वैकुंठ हे भगवंताचं नाव पण आहे. विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ हे देवाचं नाव सांगितलं. वैकुंठ पुरुष प्राण हा यामध्ये कुंठा असा शब्द आहे आणि त्याला वि हा उपसर्ग आहे. विगता कुंठा गती यस्मात् स वैकुंठ. ज्याच्यापासून पुन्हा जन्माला येणे आणि मरणाला प्राप्त होणे अशी असलेली गती ही परिसमाप्त झालेली आहे. त्याचं नाव वैकुंठ आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. नामस्मरण करणारा जो आहे तर तो वैकुंठ रूप असलेल्या त्या हरिपदाला हरिस्वरूपाला प्राप्त होतो. आणि एवढंच नाही तर त्याला जो सर्वात्मक भाव प्राप्त होतो तो असा आहे. भरला घनदाट हरी दिसे. यत्र तत्र सर्वत्र त्याला त्या परमात्म्याचं दर्शन घडायला लागतं. आपण भागवतामध्ये शेवट जर पाहिला तर त्या परीक्षितीचे चरित्र असं आहे. शुकाचार्याने परीक्षित राजाला प्रश्न विचारला. राजा, 7 दिवस पर्यंत माझ्या दृष्टिकोनातून जे तुला सांगणं अपेक्षित होतं सगळं मी सांगितलं, पण तुझ्या अंतःकरणामध्ये काही शंका राहिली आहे काय? कारण जर शंका राहिलेली असेल आणि मी गेलो तुला जर वाटलं की नाही एवढं गुरुदेवांना विचारायला पाहिजे होतं तर सगळं व्यर्थ जाईल. बरं, जो संशयी आहे
त्याचा कधीही उद्धार होत नाही. संशय आत्मा विनश्यते. त्यावेळेला परीक्षित राजाने शुकाचार्याने दिलेलं उत्तर होतं, गुरुदेव आपण 7 दिवस बोललात त्याच्यामुळे माझं कल्याण झालंय हे निश्चितच आहे, परंतु खरं जर सांगायचं असेल तर आपण बोललात त्यामुळे कल्याण झालं असं नाहीये. आपलं केवळ इथे आगमन झालं आणि आपली कृपा दृष्टी ज्या वेळेला माझ्यावर पडली त्याच वेळेला माझं जीवन कृतार्थ झालं. हा दिठेवा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी. गुरुदेवांची कृपा दृष्टी ज्याच्यावर झळकते तो सामान्य राहतच नाही. अहो सामान्यांच्या नजरेमध्ये ताकद आहे तर गुरुदेवांच्या नजरेत ताकद नसेल काय? हे उदाहरण सांगतो. झाडांवरनं फिरणारी सापाची जात धामण आणि आपली म्हैस. अरण्यामध्ये जर म्हैस चरत असताना या धामणीची आणि त्या म्हशीची नजरानजर झाली तर बस त्या म्हशीला लगेच विषबाधा होती, ती तत्क्षण मरून पडते. शास्त्राने चिंतन दिलंय. दुसरं चिंतन, विंचू आणि पाल यांचं हाड वैर आहे. विंचवाची नांगी कशी असते? वाकडी आहे. पण पाल आणि विंचू यांची जर नजरानजर झाली तर त्या विंचवाची नांगी सरळ होते. विचार करा, सामान्य पशूंच्या नजरेमध्ये जर ही ताकद असेल तर महापुरुषांच्या नजरेमध्ये काही ताकद नसेल काय? अशा महापुरुषांच्या दृष्टिक्षेपात जरी आम्ही आलो तरी आमचं जीवन कृतार्थ होतं. विठ्ठल. आपल्या कृपा दृष्टीचा परिणाम असा झालाय, आता मला नजर प्राप्त झाली आहे. असं दृष्टी वेगळी आहे आणि नजर वेगळी आहे. सामान्य रीतीने पाहायला मिळणं याला दृष्टी म्हणायचंय आणि विशेष रीतीने ते कळणं याला नजर म्हणायचंय. गिरायकाला फक्त दृष्टी आहे पण व्यापाऱ्याला नजर आहे. गिरायकाला फक्त तांदूळ दिसतो पण व्यापाऱ्याला हा आंबे मोहर आहे, हा अमुक आहे, हा अमुक आहे, हा त्यातला भेद कळतो, म्हणजे त्याला ती नजर आहे. त्याकरता एक मजा सांगतो. एक मोळी विकत असताना एका सराफाच्या दुकानाजवळ आला, थोडासा त्या ठिकाणी थांबला, थकलेला, आणि त्या सराफाचा एका गिरायकाशी रत्नाचा हिऱ्याचा व्यवहार चाललेला होता. एक 5-25 हजारावरनं त्यांची घासाघीस चाललेली होती. तो व्यापारी सांगत होता की नाही 2 लाख रुपये याचे दिले पाहिजेत आणि जो ग्राहक आहे तो 2.25 लाखाला द्या असं म्हणत होता. आणि हा मोळी विकत ते पाहत होता. एक चमकणारा खडा आहे आणि त्याची किंमत हा व्यापारी 2 लाख सांगतोय, तो 2.25 लाख द्यायला तयार आहे. तो विचार करायला लागला, आपण जंगलामध्ये जातो तिथे असे चमकणारे तर भरपूर आहेत, जे शिरगोळे असतात ते सुद्धा हिऱ्यासारखेच चमकतात. हिऱ्या आयशा गारा मग त्या मोळी विक्याने विचार केला, मोळी विकून उदरनिर्वाह करण्याच्या ऐवजी आपण असं करू, तो जो काही चमकणारा खडा आहे तोच आणून याच्याकडे देऊ, एकटाच भरपूर देऊ, भरपूर पैसे मिळतील. आयुष्याची कटकट गेली. शेवटी दुसऱ्या दिवशी तो पोतभर शिरगोळा घेऊन आला, त्या व्यापाऱ्यासमोर दिला. सांगा महाराज याचे किती द्याल? त्या व्यापाऱ्याने तो शिरगोळा पाहिला, त्याला सांगितलं 5 रुपये देतो. हा म्हणायला लागला, काय गरीबाची चेष्टा करता, काल छोटा खडा होता त्याची किंमत लाखांनी होत होती, आज पोतभर घेऊन आलोय आणि तुम्ही मला 1 रुपया 5 रुपये देण्याची गोष्ट करताय. त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आलं, याला दृष्टी, याला फक्त चमकणारा खडा एवढंच कळत आहे, पण याला हिरा आणि शिरगोळा यातला अंतर कळालेलं नाहीये. त्याने सांगितलं, एक काम कर, एक 4 महिने माझ्याकडे नोकरी कर, तोपर्यंत हे इथेच राहू दे आणि 4 महिन्यानंतर तू म्हणशील तेवढी रक्कम मी तुला द्यायला तयार आहे. तो म्हणाला ठीक आहे. म्हणून 4 महिने तो त्या व्यापाऱ्याकडे राहिला. ज्या वेळेला व्यापारी व्यवहार करत असे त्यावेळेला त्याला जवळ घेऊन बसत असे आणि बसता बसता त्या मोळी विक्याला नजर यायला लागली. शिरगोळा आणि हिरा यातलं अंतर कळायला लागलं आणि ज्या वेळेला पक्की नजर आली आहे हे कळालं, त्यावेळेस एक दिवस व्यापाऱ्याने सांगितलं, रामभाऊ तुमचं ते पोता आणा, घेऊन आला, सांगा या पोत्याचे किती देऊ. त्याने सांगितलं,
आपण जे म्हणाला होतात 5 रुपये ती योग्य किंमत आहे. विठ्ठल काय प्राप्त झाली? नजर प्राप्त झाली. डोळा अंजन भेटे मग दृष्टीसी आटा फुटे. सत्पुरुषांची ज्या वेळेला कृपा दृष्टी प्राप्त होते त्यावेळेला ही नजर प्राप्त होत असते. म्हणून त्या परीक्षित राजाने सांगितलं, मला पहिले तक्षक वाटत होता. मी स्वतःला परीक्षित म्हणून समजत होतो आणि तुम्हाला शुकाचार्य समजत होतो. पण आपल्या कृपा दृष्टीचा परिणाम असा झालाय, आता मला सगळीकडे फक्त परमात्मा दिसतो. तुम्ही मला शुकाचार्य म्हणून मी तुमच्याकडे पाहत नाही, एक श्रीहरी म्हणून पाहतो. स्वतःला मी आता राजा परीक्षित समजत नाही, मी देखील स्वतःला श्रीहरी समजतो. आणि जो दंश करायला येणारा तक्षक आहे ना, तो मला तक्षक जाणवत नाही, तोही मला आता परमात्मा श्रीहरीच दिसतोय. व्यवहारामध्ये बघा, आपण एखादं कुत्रं चावलं आपल्याला तर आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं. साप चावला उपचार करावे लागतात. पण कधी असं होतं की नाही, कुत्र्यामध्ये भांडणं लागतात आणि एकमेकांना चावतात, त्यांना घेऊन जावं लागतं का इंजेक्शन देण्यासाठी? सापामध्ये झुंज झाली, एकमेकांना दंश केला, सापाला घेऊन जावं लागतं का? लागत नाही, कारण एक रूपात आहे. तर परीक्षित राजा सांगतोय, एक श्रीहरी या दुसऱ्या श्रीहरीला जर त्याने दंश केला तर कुणाचं काय बिघडणार आहे? अर्थ काय कळला? भरला घनदाट हरी यत्र तत्र सर्वत्र या परमात्म्याचीच अनुभूती या परीक्षितीला झालेली आहे. म्हणून माऊली समजावून सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी. एक सांगू काय, सगळ्यांमध्ये देव दिसत नाही म्हणूनच द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी आहेत. आजही जगामध्ये जर सगळे सुखाने नांदावे असं वाटत असेल तर अद्वैत वेदांता सारखा दुसरा पर्याय नाही. अद्वैत जर जीवनामध्ये स्थापित झालं, सगळे दहशतवाद, सगळे द्वेष मत्सर सगळे परिसमाप्त होतील. आणि याकरता ही गोष्ट महत्वाची आहे. पण तो अद्वैत भाव आपल्या जीवनामध्ये यावा असं जर वाटत असेल तर मग माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नाम साधनेशिवाय पर्याय नाही. एकंदरीत हा जो दुसरा अभंग आहे ना, हा विचार करायला लावणारा अभंग आहे, विचार प्रधान अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून माऊली आम्हाला एक विशिष्ट विचार करण्याकरता प्रवृत्त करतात. मी बोलून आलोय, विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही. फार जरी नाही कीर्तनातून लक्षात ठेवलं तरी शेवटची 1-2 वाक्य जरी लक्षात ठेवली तरी पुष्कळ होती. रोज माणसाने दिवसभरामधला थोडा तरी वेळ बाजूला काढायचा आहे. नाही इतर वेळेला जमला, ज्या वेळेला आम्ही अंथरुणावर बसणार आहोत, आता झोपायचंय, त्यावेळेला फक्त 2 मिनिट द्या. आणि त्या 2 मिनिटांमध्ये आज दिवसभरामध्ये मी काय काय केलं आहे, त्यामध्ये चांगलं किती केलं आणि वाईट किती केलं, न्याय मार्गाने किती वागलो, अन्यायाने किती वागलो याचा विचार करा. मी कोण आहे याचा विचार करा. आणि जे मी केलेलं आहे हे मला कुठेतरी पुढे भोगावं लागणार आहे याचा विचार करा. एवढा जरी विचार आपण रोजच्या जीवनामध्ये केला तरी निश्चितपणे सांगतो पाप कमी होईल आणि जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विचाराची जी माऊलीने दिलेली दिशा आहे त्या दिशेचं सार मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, आम्हाला जसं जसं जमेल तसं तसं आम्ही एक घेऊन चिंतन करावं. स्वाध्यायान मा प्रमदः, स्वाध्याय कधीही सोडायचा नाहीये. जसे आम्ही चिंतन करू, जसं वाचन करू, तसे आमचे विचार जे आहेत ते प्रवृत्त होत असतात. आणि याकरता म्हणून माऊलींनी कशाचं वाचन करावं त्याचाही या अभंगामध्ये केलेला निर्देश आहे. एकंदरीत आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करावं याचा थोडक्यात माऊलींचा सांगावा आपणासमोर मांडण्याचा मी केलेला प्रयत्न आहे. करविली तैसी केली कटकट, वाकुडी केली देवताने, जसे सद्गुरुनाथांनी बुद्धी दिली तशी सेवा करण्याचा केलेला हा प्रयत्न. आणि ही झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.